नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या चिखली गावात. पुणे-सातारा महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे भैरवनाथ मंदिर 12व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. इतिहास, शिल्पकला, श्रद्धा आणि अनेक रहस्यांनी भरलेलं हे मंदिर आज आपण जवळून पाहणार आहोत. आता 18 ते 20 पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या संकुलात प्रवेश करतो. इथे एकूण 3 मंदिरे आहेत, त्यापैकी मुख्य भैरवनाथाचे मंदिर आहे. तर उर्वरित 2 मंदिरे आज भग्न अवस्थेत आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुखी असून द्विदल रचनेचे आहे, म्हणजेच याला 3 गर्भगृह आहेत. मुखमंडपात प्रवेश करताच सर्वप्रथम नंदीचं दर्शन होतं आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, नंदीची मान भैरवनाथ आणि शिवलिंगाच्या दिशेने झुकलेली दिसते. हे या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. आता जरा मंदिरांच्या शिल्पांकडे नीट बघा. प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गजशरभ, व्याल, दैवी शक्ती, कीर्तिमुख आणि शंखावर्त अर्धचंद्र आणि अतिशय सुंदर कोरीव शिल्प पाहायला मिळतात. मुखमंडपाच्या छतावर कोरलेले झुंबरे आणि प्रत्येक दगडावर केलेले नक्षीकाम त्या काळातील कलाकारांचं अप्रतिम कौशल्य दाखवतं. आणि आता आपण आलो आहोत मंदिराच्या खास भागात. हे 4 भरजरी दगडी खांब, या खांबांवर संपूर्ण रामायण शिल्पांच्या माध्यमातून कोरलेलं आहे. अशी रचना असलेलं हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचं मंदिर मानलं जातं. याशिवाय इथे शिवतांडव, वामन अवतार, सूरसुंदरी, क्षेत्रपाल आणि रामायणातील अनेक प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेले दिसतात. इतिहासातील एका उल्लेखानुसार सन 1649 मध्ये अफजल खानाला वाईची सुभेदारी मिळाल्यानंतर त्याने वाडा बांधण्यासाठी या परिसरातील काही मंदिरांचे दगड नेल्याचा उल्लेख केंद्रीय दप्तरखान्यातील मराठी कागदपत्रांमध्ये आढळून येतो. अनेक अभ्यासकांच्या मते हे मंदिर एखाद्या राजाने आपल्या गुरूच्या स्मरणार्थ बांधले असावे. उजव्या गर्भगृहात जागृत भैरवनाथांची मूर्ती आहे. श्री काळ भैरवनाथ यांची मूर्ती उग्र स्वरूपाची आणि शिवलिंगाच्या स्वरूपात आहे. भैरवनाथ हे भगवान शंकराचेच एक उग्र आणि रक्षक रूप मानले जाते. चिखली गावची आणखी एक खास ओळख म्हणजे येथील शेकडो वीरगळ. त्यामुळे चिखलीला महाराष्ट्रातील पहिले ऐतिहासिक वीरगळांचे गाव म्हणून ओळख मिळालेली आहे. 3 मंदिरांपैकी हेच ते 2 मंदिरं आहेत जी आज भग्नावस्थेत आहेत. तुम्ही बघूच शकता ही मंदिरं कोणत्या अवस्थेत आहे. अश्विन महिन्यातील 3ऱ्या शनिवार आणि रविवारी येथे भव्य यात्रा भरते. मध्यरात्री चिलाई देवी आणि भैरवनाथ यांची भेट हा यात्रेचा सर्वात आकर्षक सोहळा असतो. तर रविवारी छबिना देवी पालखीवर. स्थानिक आख्यायिकेनुसार हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले अशी श्रद्धा ही आजही गावकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. तसेच पुरातत्व अभ्यासात येथे पचिसी आणि चतुरंगासारख्या प्राचीन पटखेळांचे अवशेष देखील आढळलेले आहेत. इतिहास, श्रद्धा, स्थापत्यकला आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे चिखली गावचे भैरवनाथ मंदिर. जर तुम्हाला महाराष्ट्राचा खरा ऐतिहासिक वारसा अनुभवायचा असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. चिखली हे गाव माझ्या आजीचे माहेर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणांची सफर करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.